प्रवीण सरांना विनंती करेन की त्यांनी बटन दाबून वेबसाईट लॉन्च करावी. जुन्नरचा जो वारसा लावला आहे आम्ही 4 सेक्शन मध्ये याला हे केले. वन्यजीव असतील, आपला नंतर दुसरं ऐतिहासिक वारसा, शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पुण्यभूमी, नंतर ऐतिहासिक लेणी, म्हणजे प्रकर्षाने सांगावं लागेल की मराठी भाषेला जो अभिजात दर्जा मिळाला तो त्याच्यामध्ये आपल्या नाणेघाटच्या ब्राह्मी लिपीचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. तर त्याबद्दल जुन्नरच्या टीमचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि प्रत्येक कण ना कण हा आम्ही स्वतःच्या नजरेतून आणि त्या क्षणातून टिकलेला आहे. म्हणजे दिसताना हे 30 सेकंद लागतात, पण 300 तास याच्या पाठीमागे अविरतपणे झटलेले आहेत. एक परिपूर्ण म्हणजे सांगायला खूप आहे, पण ज्यावेळेस तुम्ही तो अनुभव घ्याल आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः ती वेबसाईट तुम्ही वापरायला सुरुवात कराल, मित्रांना सांगाल, त्यावेळेस बुकिंग करण्यापासून तर तिथं नेऊन दाखवण्यापर्यंत सगळं तुम्हाला आयतं तुमच्या खिशात कॅरी केलं जाणार आहे. आणि जे महाराष्ट्र गीत तुमच्या समोर सादर करतो की ते तुम्ही घराघरामध्ये तुम्ही पाठवा आणि त्यातलं जुन्नर वन विभाग घराघरामध्ये महाराष्ट्र शासन कशा ददीप्यमान पद्धतीने साकारतोय ते तुम्ही आवर्जून पहा. वेबसाईट बघून तरी ऍक्च्युली लोकांना कळेल की आपले लोक किती काम करतात, किती मेहनत करतात. वेबसाईट तयार करण्यासाठी जे कोणी म्हणजे तिथला ऑफकोर्स DCF आणि तिथला आरोपला मी म्हणजे मी अभिनंदन करतो. आणि हे जो सिम्पलसॉफ्ट टेक्नॉलॉजीज त्यांनी खूप मेहनत करून हा वेबसाईट तयार केली. आणि हे जो महाराष्ट्रामध्ये जो म्हणजे हे गाणं तयार केलेलं आहे इट इज आय थिंक इट शुड बी मेड व्हायरल. इट इज वर्थ. आज आपण वेबसाईटचा शुभारंभ करतोय, लॉन्चिंग करतोय. जुन्नर वन विभागामध्ये ही जी www.junnarforest.in नावानं वेबसाईट जी तयार केलेली आहे त्याच्यामागची संकल्पना अशी आहे की जुन्नर वन विभागामध्ये सुरू असलेल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज एकाच ठिकाणी डिस्प्ले करता याव्या. सगळ्या गोष्टींचा विचार करत एका प्लॅटफॉर्मवर जुन्नर म्हटलं की काय काय येऊ शकतं आणि काय काय लोकांना अडचणी येऊ शकतात आणि त्याचं सोल्युशन कसं मिळता येईल, ह्या सगळ्याच गोष्टी एकाच वेबसाईटच्या रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न जुन्नर वन विभागाने इथे केला.